गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळीच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, आत्ताच्या या कलियुगाचा जर विचार केला तर सत्यवान सावित्रीचं नातं जसं होतं त्या पद्धतीनं आज या पती पत्नीचं नातं आहे का बरं? आता ही वट पौर्णिमा हा सण आलेला आहे ना, आता ते दिवस चालू झालेले आहेत आणि प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये आपल्या पतीविषयी कल्पना निर्माण झालेली असावी असं आपण मानूया। पण ती कल्पना आपल्या पतीविषयी कशामुळे होते बरं? की मला आता नवीन साडी मिळणार आहे, मला आता नवीन काहीतरी सोन्याचं मिळणार आहे, हीच प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये भावना असेल ना। की आपल्या पती पत्नी म्हणजे या पती याविषयी वेगळी भावना कोणती असेल का बरं? की माझा पती आहे ना, किती काबाड कष्ट करतो, सकाळी 7 वाजता घराच्या बाहेर जातो तर संध्याकाळी रात्र होईपर्यंत राबतो, मग त्याच्या जीवनामध्ये किती दुःख आहे ही स्त्री बघते का बरं? ही पत्नी बघते का बरं? कधीतरी या गोष्टी आहेत ना पत्नीने सांभाळून घ्यायला हव्या। आपला पती आहे ना, किती वेळ घराच्या बाहेर असतो, पण याकडं आजच्या या पत्नीचं आहे ना दुर्लक्ष होत आहे। म्हणून पती पत्नीमध्ये वादविवाद होतात, म्हणून पती पत्नीमध्ये संकुचित वृत्ती निर्माण झालेली आहे आणि हे घटस्फोट वाढलेले आहेत ना, हे याचं हेच कारण आहे की मनुष्य एकमेकांमध्ये नक्की काय चाललं आहे ना ते एकमेकांना अजिबात माहीत नाही आहे। पत्नी असते घरी किंवा पत्नी असते दुसऱ्या ऑफिसमध्ये, पती असतो तिसऱ्या ऑफिसमध्ये, मुलांचं आणि आईबापाची भेट होत नाही। मग आपला संसाराचा गाडा नक्की व्यवस्थित चालेल का बरं? तिथे आनंद निर्माण होईल का बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना की मनुष्याच्या जीवनामध्ये जर संसारीय कुटुंब नियोजन करायचं असेल ना तर पती पत्नीचं एकमत असायला हवं। आणि हे पती पत्नीचं मत आहे ना ते एक कधी होईल बरं? जेव्हा आपण एक छताखाली येऊ, जेव्हा पती पत्नीनं बघा भक्ती मार्गामध्ये जर एकत्र आलं ना तर तुमचा संसार सुद्धा सुखाचा होईल। आणि आपल्या मुलांना सुद्धा आणलं तर आपली मुलंसुद्धा सुसंस्कृत होतील ना। पण आता आपल्याला एक विचार करायची गोष्ट म्हणजे की ही वट पौर्णिमा हा सण आहे ना तो कशासाठी आपण साजरा करायचा? कोणी अगोदर साजरा केला? त्या सावित्रीनं साजरा केला। ही सावित्री आणि सत्यवानाची कथा आहे ना ती प्रत्येक स्त्रीनं ऐकली पाहिजे। नक्की ही सावित्री होती कोण? सत्यवान होता कोण? जर या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? की जेणेकरून पती पत्नीच्या जीवनामध्ये जे आलेले दुःख आहेत ना, पती पत्नीच्या नात्यामध्ये आलेला दुरावा आहे तो नष्ट झाला पाहिजे। म्हणजे काय बरं? म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये जर हा दुरावा नष्ट झाला नाही ना तर पती पत्नीचं नातं टिकेल का बरं? कधीच नाही ना। बघा ही कथा आहे ना ती मन देऊन ऐका। जर तुम्ही मन देऊन ऐकले नाही ना तर त्या कथेचं सारसुद्धा तुम्हाला समजणार नाही। म्हणून प्राचीन काळामध्ये भद्र देशामध्ये अश्वपती नावाचा एक राजा राज्य करत होता। अनेक वर्ष पूजा अर्चना केल्यानंतर त्यांना एक मुलगी झाली आणि त्यांनी त्या मुलीचं नाव ठेवलं सावित्री। सावित्री राजाची एकुलती एक मुलगी होती। सावित्री मोठी झाल्यानंतर अत्यंत तेजस्वी आणि सुंदर बनली।
परंतु या सावित्रीच्या लग्नासाठी तिच्या वडिलांना योग्य वर सापडत नव्हता. या गोष्टीबद्दल दुःखी होऊन राजानं सावित्रीला स्वतःवर निवडण्यास सांगितलं. आता एके दिवशी तपोवनामध्ये भटकत असताना सावित्रीची भेट साळव देशाचा राजा धुमसेनचा मुलगा सत्यवान याच्याशी झाली. राजा धुमसेन आहे ना, त्यांचा पुत्र सत्यवान याच्यासोबत वनामध्ये राहायचे. कारण त्यांचे राज्य शत्रूंनी हिरावून घेतलेले होते ना. ते दोघेही त्या निर्जन वनामध्ये गरिबासारखे जीवन जगत होते. जेव्हा सावित्रीनं सत्यवानाला पाहिलं तेव्हा तिनं त्याला पतीच्या रूपामध्ये वर्णित केलं. जेव्हा नारद मुनींना याबाबत समजलं ना, तेव्हा ते सावित्रीचे वडील राजा अश्वपती यांच्या जवळ गेले आणि म्हणाले, हे राजन, हे तुम्ही काय करत आहात बरं? आम्ही मान्य करतो की सत्यवान सद्गुणी आहेत, नीतिवान आहेत, बलवान आहेत, परंतु त्यांचे आयुष्य खूप लहान आहे. सत्यवान हे अल्पायू आहेत. फक्त 1 वर्षानंतर त्यांचा मृत्यू होणार आहे. नारद मुनी सावित्रीला इशारा करत म्हणाले, पुरी तुझ्या राजपुत्राला तुझ्या नवऱ्याच्या रूपामध्ये निवडला आहेस ना, तो खरंच खूप छान आहे. परंतु सत्यवान हा अल्पायू आहे. त्यामुळं तू तुझ्या निर्णयाबद्दल पुन्हा एकदा विचार करावा असं माझं मत आहे. परंतु सावित्री तिच्या निर्णयावर ठाम राहिली. ती म्हणाली, नाही, मी लग्न करेल ना, तर ते फक्त सत्यवानसोबतच. बघा, अखेर सावित्रीचा विवाह त्या सत्यवानसोबत झाला आणि विवाहानंतर सावित्री राजेशाही सुख सोडून जंगलामध्ये निघून गेली. आणि जंगलामध्ये जाऊन ती तिच्या नवऱ्याची आणि नवऱ्याच्या कुटुंबांची सेवा करू लागली. सावित्री तिच्या सासू सासऱ्याची खूप सेवा करायची, मनापासून सेवा करू लागली. परंतु हळूहळू सत्यवानाच्या मृत्यूची वेळ जवळ येत होती आणि यात चिंतेमध्ये सावित्री अधीर होऊ लागली होती. सावित्रीनं तिच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यास, पूजा करण्यास प्रारंभ केला होता. समर्थांनी सांगितलंच आहे ना, ज्या पत्नीचा पती तिला माहीत आहे की आता मरणार आहे, हे माहीत असून सुद्धा त्याच्यासाठी जीव तळमळ होतो ना, ती खरी पतिव्रता असते ना. आणि तिचं पतिव्रता ही सावित्री होती. आणि प्रत्येक स्त्रीचं हे कर्तव्य आहे, जर आपला पती कुठे कमी पडत असेल ना, त्याला मदत करणं, त्याच्या कामामध्ये मदत करणं, म्हणजे जेणेकरून त्याची संपत्ती आहे ना, त्याच्या जीवनामध्ये सुख आहे ते जास्तीत जास्त यावं. कारण या पतीला पती परमेश्वरच मानलं गेलेलं आहे ना. बघा, त्या वेळेला त्या स्त्रीनं पूजा करण्यास प्रारंभ केला, वेगवेगळे उपवास तापस करायला सुरुवात केली. त्याचं कारण काय होतं बरं? की माझा पती आहे ना, मला सोडून कधीच जाऊ नये. बघा, अशी तिची मनोमन भावना होती. त्याचबरोबर नारद मुनींनी सांगितलेल्या निश्चित तारखेला सावित्रीनं पितरांचं पूजनसुद्धा केलं. ज्या दिवशी सत्यवानाचा मृत्यू होणार होता त्याच दिवशी सत्यवान लाकडे तोडण्यासाठी जंगलामध्ये जातो. सावित्रीसुद्धा त्याच्या मागे मागे जंगलाच्या दिशेने निघाली आणि जंगलामध्ये गेल्यानंतर सत्यवानाच्या पोटामध्ये दुखू लागलं आणि तो बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. सावित्रीनं सत्यवानाचे डोके तिच्या मांडीवर ठेवलं. इतक्यातच तिथे यमराज प्रकट झाले आणि सावित्रीनं पूर्ण आत्मविश्वासानं यमराज यांना सत्यवानाचे प्राण घेऊन जाण्याची विनंती केली. म्हणजे प्राण न घेऊन जाण्याची विनंती केली. परंतु यमराजानं सावित्रीचं काहीच ऐकलं नाही. परंतु सावित्रीसुद्धा तिच्या बोलण्यावर ठाम राहिली आणि ती यमराजांच्या मागे मागे विनंती करत चालू लागली. यमराजानं सावित्रीला समजवण्याचे खूप प्रयत्न केले की हे जे विधान आहे ना, हे विधीचं विधान आहे. परंतु सावित्रीने त्यांचं काही ऐकलं नाही. शेवटी सावित्रीची निष्ठा पाहून यमराज सावित्रीला म्हणाले, हे देवी, तू धन्य आहेस.
मी सत्यवानाचे प्राण तर परत करू शकत नाही. तू माझ्याकडून दुसरा कोणताही वरदान माग. हे ऐकल्यानंतर सावित्री यमराजांना म्हणाली, माझे सासू सासरे वनवासी आणि आंधळे झालेले आहेत. त्यांना तुम्ही दिव्य ज्योती प्रदान करा. त्यांना त्यांच्या डोळ्यांनी सर्व काही पाहू द्या. यमराजांनी सावित्रीला वरदान दिलं आणि त्यानंतर त्यांनी तिला परत जाण्यास सांगितलं. परंतु पतिव्रता सावित्री यमराजांच्या मागे मागे चालत राहिली, कारण तिच्या पतीमध्ये तिचा एवढा जीव अडकलेला होता ना की यमराज पुन्हा सावित्रीला परत जाण्यास म्हणाले. परंतु सावित्री म्हणाली, हे परमेश्वरा, मला माझ्या नवऱ्याच्या मागे मागे चालण्यास काहीच हरकत नाही. हे ऐकल्यानंतर यमदेवांनी सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितलं. तेव्हा सावित्रीनं तिच्या सासऱ्याचे राज्य परत मागितलं. सावित्रीनं पुन्हा वर मागितला, माझ्या सासऱ्याचे हरवलेले राज्य त्यांना परत मिळावं. यमराज तथास्तु म्हणाले, तिला परत जाण्यास म्हणाले. परंतु सावित्री तिच्या बोलण्यावर ठाम राहिली. सावित्रीची ती पतिव्रता भक्ती पाहून यमराज सुद्धा विरघळले. त्यांना सावित्रीवर खूप दया आली आणि त्यांनी सावित्रीला आणखी एक वर मागण्यास सांगितलं. तेव्हा सावित्रीने वर मागितलं की मला सत्यवानच्या 100 पुत्रांची आई व्हायचं आहे. कृपया तुम्ही मला हे वरदान द्या. सावित्रीचं हे शेवटचं वरदान तथास्तु म्हणत यमराज त्यांनी सत्यवानच्या आत्म्याला त्यांच्या जवळून मुक्त केलं आणि त्यानंतर ते अदृश्य झाले. तिथे सत्यवानचं शरीर पडलेलं होतं. तिथे येऊन सावित्रीनं पाहिलं की सत्यवानच्या मृत शरीरामध्ये पुन्हा आत्मा आलेला आहे आणि काहीच वेळामध्ये सत्यवान शुद्धीमध्ये आला. इकडे सत्यवानच्या आईवडिलांचे डोळे सुद्धा बरे झाले होते. त्यांना सुद्धा त्यांचं राज्य मिळालं होतं आणि सत्यवान जिवंत झाल्यानंतर दोघेही आनंदाने त्यांच्या राज्यामध्ये परतले. अशा प्रकारे सावित्री आणि सत्यवान दोघेही दीर्घकाळापर्यंत राजेशाही सुख भोगत राहिले. बघा, ही कथा आहे ना, मनुष्याला काय सांगते बरं. ज्याप्रमाणे त्या सावित्रीनं आपल्या पतीला पती परमेश्वर म्हणून मानलं आणि त्यांची सेवा केली ना, त्या पद्धतीनं आजच्या कलियुगातील स्त्री आहे ना, या पती पत्नीच्या नात्यामध्ये हे सुख आहे का बरं? ही हिंमत आहे का बरं? ही नम्रता आहे का बरं? म्हणजेच जोपर्यंत मनुष्याच्या जीवनामध्ये हे वादविवाद का होतात बरं? मनुष्याच्या जीवनामध्ये नम्रता नाही, मनुष्याच्या जीवनामध्ये अहिंसक कृत्य निर्माण झालेली आहे. आणि हे अहिंसक कृत्य आहे ना, ती का बरं निर्माण होते? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर घरातील सर्व मंडळी जर भक्ती मार्गामध्ये असतील तर आपल्या जीवनामध्ये, आपल्या संसारामध्ये दुरावा कधी निर्माण होईल का बरं? कधीच नाही ना. म्हणून बघा, अजून एक कथा सांगितली जाते की चंपापुरी नगरीमध्ये एक ब्राह्मण आणि ब्राह्मणी राहत होती. त्यांना 5 मुली होत्या. 5ही मुली विधी विधान न देवादिदेव महादेव आणि माता पार्वतीचे यथायोग्य पूजन करून ती अमरविवाहाची कथा ऐकायच्या. पूजेच्या वेळी 4 मुली दिवा लावायच्या. तेव्हा तो दिवा पूजा पूर्ण होईपर्यंत जळत राहायचा. परंतु 5व्या मुलीचा दिवा कथा पूर्ण होण्या अगोदरच संपायचा. आणि हा सर्व प्रकार पाहून 5व्या मुलीला काळजी सतावू लागली. सर्व बहिणींचा दिवा जळत असतो, परंतु माझा दिवा का विझतो बरं? एके दिवशी 5व्या मुलीनं घरी जाऊन आईला हा सर्व प्रकार सांगितला. तेव्हा आई म्हणाली, मुली, यामध्ये काही काळजी करण्याची काहीच गोष्ट नाही. उद्यापासून तू दिव्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये तूप टाक. मुलगी तसंच करू लागली. काही दिवसानंतर ब्राह्मणाने 5ही मुलींचे लग्न केले. पण 4 मुलींच्या घरामध्ये अन्नधान्याचं भांडार भरलेलं होतं. परंतु 5व्या मुलीची आर्थिक स्थिती कमजोर होती. ती गरीब घराण्यामध्ये होती. 5व्या मुलीचा नवरा जंगलातून लाकडे तोडून घेऊन येत असे. गरीब परिस्थिती असून सुद्धा
पाचवी मुलगी खूपच संतुष्ट आणि हुशार सुद्धा होती. ती कधीच कोणाकडे कोणत्याही गोष्टीची तक्रार करत नसे. विवाहानंतर महादेव आणि पार्वतीचे पूजन करायची. एके दिवशी पाचव्या मुलीचा नवरा कमी लाकडे घेऊन आला. तेव्हा तिने विचारलं, काय झालं, आज तुम्ही लाकडं कमी का आणलीत बरं? तेव्हा तो नवरा म्हणाला, आज मला बरं वाटत नाही, मला ताप आलेला आहे. दुसऱ्या दिवशी मुलगी नवऱ्याला म्हणाली, आज तुमची तब्येत बरी नाही ना, त्यामुळे आज मी सुद्धा तुमच्यासोबत जंगलामध्ये येईल. पाचव्या मुलीने सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली आणि ती नवऱ्यासोबत जंगलात जायला निघाली. जंगलामध्ये गेल्यानंतर नवऱ्याची तब्येत आणखीन खराब झाली. याचा आजारपणामध्ये त्या नवऱ्याचा मृत्यूसुद्धा झाला. पाचवी मुलगी जंगलामध्ये एकटीच होती. तिच्या मदतीसाठी तिथे कोणी नव्हतं. पतीचं मस्तक मांडीवर ठेवून ती शोक करू लागली. रडत रडत भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांना पुकारू लागली, हे महादेव, माता पार्वती, मी नेहमीच तुमची पूजा केलेली आहे. तुमच्या विना माझा कोणीच नाही. घरी जाऊन माझ्या म्हाताऱ्या सासू सासऱ्यांना मी काय सांगणार आहे बरं? पाचव्या मुलीचा हा विलाप आणि खरी भक्ती पाहून माता पार्वती आणि भगवान भोलेनाथांना म्हणाली, हे प्राणनाथ, या निर्जन अरण्यामध्ये आपल्याला कोण बोलावत आहे बरं? आपल्याला त्याचं रक्षण करायला हवं. अशा प्रकारे माता पार्वती आणि भगवान भोलेनाथ त्या पाचव्या मुलीजवळ जातात. तिथे गेल्यानंतर माता पार्वती विचारते, पोरी, काय झालं आहे, तू रडत का आहेस बरं? तेव्हा त्या पाचव्या मुलीनं सर्व हकीकत माता पार्वतीला सांगितली. त्यानंतर तिने महादेव आणि माता पार्वतीचे चरण पकडले आणि विनंती करू लागली. पाचव्या मुलीच्या पूजेने, भक्तीने प्रसन्न होऊन भगवान शिव आणि पार्वतीनं तिच्या नवऱ्याला जीवदान दिलं आणि आशीर्वाद दिले की जी पण सौभाग्यवती स्त्री आहे ना, श्रद्धा आणि भक्तीनं शिव पार्वतीची पूजा करेल, अमर सुहागाती जी कथा ऐकेल ना, ती अखंड सौभाग्यवती राहील. तिच्या घरामध्ये अन्नधान्याचं भांडार भरतील. सुख संपत्तीची तिला कोणत्याही प्रकारे कमतरता राहणार नाही. म्हणजे या ज्या आपण कथा पाहिल्या ना, बघा, या कथांचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पतीचा पत्नीवर असलेला विश्वास, पत्नीचा पतीवर असलेला विश्वास, हा जो मिलाप आहे ना, तो दोघांचा एकमेकांवर विश्वास पाहिजे. जरी संकट जर मनुष्याच्या जीवनामध्ये आली ना, तर मनुष्याला दोघांपुढे सोडून तिसरा तुमच्यामध्ये कधीच येऊ नये. आणि हा तिसरा आहे ना, तो तिसराच तुमच्यामध्ये भांडण निर्माण करत असतो. त्यामध्ये आपला मित्र असेल, त्यामध्ये आपला नातेवाईक असेल, त्यामध्ये कोणी मैत्रीण असेल. म्हणून पती पत्नीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुमच्या घरामध्ये दुरावा निर्माण होत असेल, त्या वेळेला आपलं भांडण मिटवण्यासाठी तिसरा दोघांमध्ये कधीच आणू नका. हा तिसरा आहे ना, आपल्या जीवनाची राख रांगोळी करत असतो. हा तिसरा आहे आपल्या जीवनामध्ये संशय निर्माण करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, पती पत्नीमध्ये किती जरी दुरावा निर्माण झाला तरी आपल्यामध्येच आपण जी भांडणं मिटवावीत, ती तिसऱ्यापर्यंत कधीच पोचवून देऊ नयेत. म्हणजे अलिप्तता आहे ना, गुप्तपणा आहे, तो पती पत्नीमध्ये असायला हवा. तो शेजारच्या घरापर्यंत जाऊन देऊ नका. जरा आपली भांडणं आपण दुसऱ्याला सांगत राहिलो ना, तर एक दिवस तो सुद्धा आपल्या भांडणांचा आनंद घेणार आहे. तो सुद्धा आपल्या भांडण जास्त करण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणून प्रत्येक पती पत्नीने एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत जेवढं शक्य होईल ना, तेवढा आपल्या परीनं आपली भांडणं मिटवायला सुरुवात करा. हा धन पैसा हा तुमच्या जीवनामध्ये क्षणिक आहे. तो कधी येईल कधी जाईल तो सांगता येणार नाही. पण हे सुख आहे ना, हे संसाराचं सुख आहे, हे विश्वासावर अवलंबून असतं. आणि जोपर्यंत पती पत्नीमध्ये विश्वास निर्माण होत नाही, तोपर्यंत खरी वटपौर्णिमा होणार नाही. आणि ही वटपौर्णिमा आहे ना, प्रत्येक स्त्रीनं लक्षात घ्या,
आपल्या पतीची बघा जेवढी कमवण्याची क्षमता आहे ना तेवढंच त्याच्याकडं मागा. जर आपले छंद, जर आपली मागण्याची कला जर जास्त असेल ना तर पतीच्या जीवनात सुद्धा टेन्शनच निर्माण होतं ना. आणि या आजच्या काळाचा जर विचार केला, या कलियुगामध्ये कमी खर्च आहे का? आपल्या मुलांच्या शाळेची फी, आपले वेगवेगळे प्रकारचे छंद जोपासण्यामध्ये पतीचा जीव मेटाकुटीस येतो ना. म्हणून आपण पतीकडे काही मागावं, काही मागू नये हे प्रत्येक स्त्रीनं ठरवायला हवं. जर तुमची मागण्याची कला आहे ना, जर तुमचं मागणं जर वाजवी असेल ना तर भगवंतसुद्धा तुम्हाला देईल. पण आपलं मागणं आवाक्याच्या बाहेर असेल, आपला पती कमवतो 20,000 रुपये आणि आपण जर त्यांच्याकडे 50-50 हजारांची मागणी केली, माझा हा छंद पुरवायचा आहे, मला ब्युटी पार्लरला जायचं आहे. आजच्या स्त्रीचे छंद आहेत ना ते वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एवढे प्रकारचे असतात ना सांगतासुद्धा येत नाही. म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपलं कुटुंब वाचवलं पाहिजे. आपला पती किती कमवतो ना, म्हणजे हा संसार फक्त आपल्या पतीचाच आहे का? तुमचासुद्धा आहे ना. म्हणून जेवढे पैसे मिळवता येतील, जेवढे पैसे वाचवता येतील ते स्त्रीनं पाहिलं पाहिजे ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जर ही पती पत्नीचं हे नाणं आहे ना, छापा काटा आहे. एक वेळेला छापा पडणार आहे, एक वेळेला काटा पडणार आहे. म्हणजेच कधी कधी एकाची चुकी असेल, कधी दुसऱ्याची चुकी असेल. पण सर्व सांभाळून घेणं आहे ना ते नम्रतेमध्ये असतं. म्हणून दोघांनी नम्र असायला हवं. म्हणजे नम्र जर असेल ना तर जीवनामध्ये तुम्ही सर्व काही संपादन करू शकता. म्हणून आयुष्यामध्ये किती जरी दुःख आलो, किती जरी संकट आलो, घाबरून जाऊ नका. कारण जिथे समर्थ विचार असतील ना तुमचं कल्याणच होणार आहे. प्रत्येक स्त्रीनं एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या पतीबद्दल जर कोणी काही तुम्हाला सांगितलं तर त्यांच्यावर विश्वास ठेवू नका. प्रत्यक्ष आपल्या पतीला विचारा. पण आजची स्त्री करते काय बरं? आपल्या पतीपेक्षा दुसऱ्यावर जास्त विश्वास करते. आपला पती जातो कुठे, काय करतो हे दुसऱ्याच्या सांगण्यावरून नातं तोडते. पण जर तुमचा आपल्या पतीवर भक्कम विश्वास असेल ना तर प्रत्यक्ष त्याला विचारा की तुमच्यामुळं या गोष्टी घरामध्ये घडत आहेत, हे करणं बरोबर आहे का चुकीचं आहे ते स्वतः तुम्ही ठरवा. पण आपण असं प्रेमाने कधी विचारतो का? जेव्हा आपला पती जेव्हा कामावरनं घरी येतो ना त्याला अगोदर पाणी प्यायला द्या, हे पत्नीचं कर्तव्यच आहे ना. पण आत्ताच्या या धकाधकीच्या काळामध्ये पत्नीसुद्धा कामावर जाते. नक्की कामावरनं दोघे घरी येतात, नक्की एकमेकांना नक्की पाणी द्यावं कोणी, हा सुद्धा प्रसंग निर्माण होतो. म्हणून हा संसाराचा ताळमेळ आहे ना तो फक्त आपल्यावर अवलंबून असतो. म्हणून नम्रता आहे ना तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला हवी. संयम प्रत्येकाच्या जीवनामध्ये असायला हवा. कारण आणि हा संयम आहे ना तो आपल्याला उपासनेमधून मिळत असतो, तो भक्तिमार्गामध्ये मिळत असतो, समर्थांनी सांगितलेल्या नियमांमधून मिळत असतो. म्हणून दरवेळेला दर निरूपणामध्ये सांगितलं जातं ना की जर मनुष्याने ब्रह्ममुहूर्तावर उठलं, हे मनोधैर्य, हे हा संयम आहे ना तो ब्रह्ममुहूर्ताच्या उपासनेनं निर्माण होत असतो. म्हणून मनावर कंट्रोल जर करायचा असेल ना तर ब्रह्ममुहूर्तावर ध्यान करा. बघा मेडिटेशन असतं ना ते आपण पहाटे पहाटे का करतो बरं? कारण त्यामध्ये एक ऊर्जा असते, ती हवा असते ना ती स्वर्गातून येणारी असते. आणि ती जर आपल्या जीवनामध्ये आपण निर्माण केली, त्या हवेचा आपण स्पर्श आपल्या अंगाला जरी झाला ना तरी आपल्या जीवनामध्ये संयम निर्माण होतो. तरी आपल्या जीवनामध्ये ती प्रार्थना आपल्या मनापर्यंत पोचते. म्हणून ब्रह्ममुहूर्तावर उपासना करायला सुरुवात करा. तुमच्या सर्व प्रश्न सुटतील, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. म्हणून दुसऱ्याला आनंदी करा, स्वतःसुद्धा आनंदी राहा. तुमचा संसार सुखाचा होईल. जय जय रघुवीर समर्थ.